श्री स्वामी समर्थ. नमस्कार तूळ राशींच्या जातकांनो. तुमच्या शांत, संतुलित आणि संयमी स्वभावाच्या मागे नशिबाचं एक असं भयानक वादळ दडलेलं आहे, ज्याची साधी कल्पनाही कदाचित तुम्हाला नसेल. तुम्ही आजवर स्वतःला स्थिर आणि व्यवहारकुशल समजत होता, पण तुमच्या कुंडलीत दडलेलं हे भयंकर गुपित आता जगासमोर येणार आहे. ज्या सुखाचा आणि विलासाचा तुम्ही ध्यास घेतला आहे, तेच वैभव मिळताना तुम्हाला अशा काही गूढ अनुभवातून जावे लागणार आहे, जिथे प्रत्येक पाऊल तुमच्या अस्तित्वाची परीक्षा घेईल. तूळ राशींच्या जातकांनो, सावधान. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर नशिबाचं एक असं चक्रव्यूह रचलं गेलं आहे, ज्याची पहिली ठिणगी आता पडली आहे. येणारा काळ तुमच्यासाठी केवळ भविष्य नसून तो एक अस्तित्वाचा लढा आहे. तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून मिळणारा धोका आणि अचानक पालटणारं नशीब, यामागे नेमकं कोणतं षडयंत्र आहे? काळजाचा ठोका चुकवणारी ही माहिती आणि 2030पर्यंत तुमची झोप उडवणारे बदल आज काही उघड होणार आहेत. तूळ राशींच्या जातकांनो, ज्यांनी हे रहस्य वेळीच ओळखलं नाही, त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपले तुमच्या जगण्याचं आणि जिंकण्याचं सर्वात मोठं मसालेदार रहस्य आहे. गुरुजी म्हणतात, तूळ राशींच्या जातकांनो, तुमच्या शांत स्वभावाच्या आत एक प्रचंड आंतरिक शक्ती दडलेली आहे, जी अजून पूर्णपणे जागी झालेली नाही. जेव्हा ही शक्ती योग्य वेळी जागृत होईल, तेव्हा तुमचे संपूर्ण आयुष्य एखाद्या नव्या पहाटेसारखे उजळून निघेल. पण त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या कुंडलीतील लपलेल्या सत्याला सामोरे जाण्याचे धाडस दाखवावे लागेल. कारण जो सत्याला घाबरतो, तो नशिबाची कृपा कधीच मिळू शकत नाही. स्वामींची कृपा असेल तर हे सत्य तुम्हाला तुमच्या मार्गावर अधिक ठामपणे उभे करेल, यात शंका नाही. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असला तरी तुमच्या कुंडलीत आता सिंह राशीच्या सूर्यासारखी प्रखर तेज देणारी ग्रहाची युती होत आहे, जी गेल्या कित्येक वर्षात झाली नव्हती. आज जे सत्य आम्ही सांगणार आहोत, ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. तूळ राशींच्या जातकांना, तुम्हाला तुमचा स्वभाव म्हणजे जणू एक शांत दिसणाऱ्या पण आतून सिंहासारख्या धगधगत्या ऊर्जेचा ज्वालामुखी वाटू शकतो. तुम्ही वरून जितके स्थिर आणि व्यावहारिक दिसता, तितकेच आतून न्यायासाठी आग्रही आणि प्रचंड जिद्दी आहात. तुमचा हाच जिद्दीपणा तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतो, पण कधीकधी तो तुमच्या विनाशाचं कारणही ठरू शकतो. तुमच्या या शांततेचा गैरफायदा घेणारे लोक तुमच्या आजूबाजूलाच वावरत आहेत, हे विसरू नका. तूळ राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात सुखाची आणि ऐश्वर्याची ओढ ही जन्मताच आहे, पण ती मिळवण्यासाठी तुम्ही जे कष्ट उपसता, ते जगाला कधीच दिसत नाही. तुमच्या सहनशीलतेचा ज्या दिवशी अंत होतो, त्या दिवशी तुम्ही जे रुद्ररूप धारण करता, ते समोरच्याला कायमची अद्दल घडवणारच असतं. पण याच प्रखरतेमुळे तुमच्या हातात आलेली यशाची संधी अनेकदा निसटून जाते. तुमच्यातील या अफाट शक्तीला योग्य दिशा कधी द्यायची, हे रहस्य तुमच्या राशीच्या स्वामीमध्ये लपलेलं आहे. तूळ राशींच्या जातकांनो, तुमची सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमची स्थिरता, पण तीच कधीकधी तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरते. तुम्ही बदलांना घाबरता, पण येणारा काळ तुम्हाला अशा बदलाच्या प्रवाहात ढकलणार आहे, की जिथे तुम्हाला जुन्या सवयी सोडाव्याच लागतील. तुमच्या मनातील ही अस्वस्थता जगाला कधीच दिसत नाही, पण तीच तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. या अडथळ्याला पार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आंतरिक ऊर्जेचा वापर शस्त्रासारखा करावा लागेल. गुरुजी म्हणतात, जातकांनो, हे लक्षात घ्या की तुमची स्थिरता ही तुमची सर्वात मोठी देणगी आहे. पण जेव्हा परिस्थिती बदलाची मागणी करते, तेव्हा त्या बदलाला कवटाळण्याचे सामर्थ्य तुमच्यातच आहे. जो माणूस वेळेनुसार स्वतःला बदलतो, तोच खऱ्या अर्थाने नशिबाचा धनी बनतो. तुमच्या आंतरिक ऊर्जेला योग्य दिशा द्या आणि पहा कसे अडथळे आपोआप दूर होतात. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या प्रत्येक पावलाला बळ मिळेल. फक्त श्रद्धा आणि संयम सोडू नका. तूळ राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्याच्या कालचक्रात 33 आणि 36 वर्ष म्हणजे केवळ आकडे नसून एका मोठ्या विधिलिखिताचा प्रारंभ आहे. 33व्या वर्षात पदार्पण करताच तुमच्या नशिबाची द्वार अचानक अशा प्रकारे उघडली जातील की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. या काळात तुमच्या आयुष्यात असे काही अनपेक्षित बदल घडतील, जे तुमच्या संपूर्ण भविष्याची दिशा बदलून टाकतील. हे बदल सुखद असतील की वेदनादायी, हे सर्व तुमच्या कर्मावर ठरेल.
तूळ राशींच्या जातकांनो, 33 ते 36 या काळात तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते आणि त्याला सिंह राशीच्या ग्रहाची साथ मिळाल्यामुळे तुमच्या आरोग्यात, संपत्तीत आणि नोकरीत असे काही चमत्कारिक बदल घडतात, ज्याचा मागमूसही तुम्हाला आधी लागलेला नसतो. कदाचित एखादी मोठी मालमत्ता तुमच्या नावावर होईल किंवा वर्षानुवर्षे रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. पण सावधान, हा सुवर्णकाळ जितका भरभराटीचा आहे, तितकाच तो तुम्हाला भ्रमात टाकणाराही असू शकतो. तूळ राशींच्या जातकांना या टप्प्यावर तुमच्या व्यक्तिमत्वाचा असा कायापालट होतो की जुन्या ओळखीच्या लोकांनाही तुम्ही ओळखू येणार नाही. तुमच्या आयुष्यात आलेलं हे परिवर्तन केवळ योगायोग नसून ही एक मोठ्या ईश्वरी नियोजनाची सुरुवात असते. या वयात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडू शकतो. त्यामुळे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या अदृश्य धोक्यापासून सावध राहा. तुमची ही प्रगती अनेकांच्या डोळ्यात खुपू शकते. गुरुजी म्हणतात, 33 ते 36 हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील सुवर्णदार उघडण्याची वेळ आहे. जातकांनो, या काळात घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या पुढच्या 10 वर्षाचा पाया रचणार आहे. त्यामुळे घाईगडबडीत कोणत्याही मोठ्या गोष्टीत गुंतवणूक करू नका. ज्या व्यक्ती तुमच्या यशात जास्त रस घेताना दिसतात, त्यांच्याबद्दल जरा सावध राहा, कारण प्रत्येक हास्यामागे इरादा वेगळा असू शकतो. स्वामी समर्थांना शरण जा आणि प्रत्येक मोठ्या निर्णयापूर्वी त्यांचे स्मरण करा. मग यश तुमचेच असेल. तूळ राशींच्या जातकांना तुमच्या अवतीभोवती असलेल्या गर्दीत असे काही चेहरे आहेत जे तुमची कवच कुंडल बनून उभे आहेत. मिथुन, कुंभ आणि मेष या 3 राशी तुमच्यासाठी केवळ मित्र नाहीत, तर ते तुमच्या नशिबाची खरी किल्ली आहेत. या राशीच्या व्यक्तींशी तुमचे नाते जोडले जाणे हा कोणताही योगायोग नसून तुमच्या कठीण काळात तुम्हाला सावरणारी ती एक दैवी शक्ती आहे. त्यांच्या सोबतीमुळे तुमच्या यशाचा मार्ग सुकर होणार आहे. तूळ राशींच्या जातकांनो, पण सावध राहा. जर या राशीच्या व्यक्तीचा तुम्ही अपमान केला किंवा त्याची साथ सोडली, तर तुमच्या यशाचा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळायला वेळ लागणार नाही. काही अशा राशीचे लोक तुमच्या अवतीभोवती वावरत आहेत, जे तुमची प्रगती रोखण्यासाठी अदृश्य जाळे विणत आहेत. कोण आहेत ते लोक आणि कोणत्या चुकांमुळे तुमच्या हक्काचे यश दुसऱ्याच्या पदरात पडू शकते, हे गुपित ज्यांनी ओळखले त्यांनीच आजवर जगावर राज्य केलं आहे. तर तूळ राशींच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीचं सर्वात मोठं रहस्य तुमच्या मैत्रीत आणि संबंधात दडलेलं आहे. तुम्ही कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवता आणि तिथेच तुमच्या पराभवाची पहिली ठिणगी पडते. तुमच्या या दिलदार स्वभावामागे लपलेली भीती जगाला कधीच दिसत नाही. मिथुन आणि कुंभ राशींच्या लोकांची साथ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या अहंकाराचा त्याग करून त्यांच्या सल्ल्याचा विचार करावा लागेल. तूळ राशींच्या जातकांनो, 2030 पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी एखाद्या थरारक चित्रपटासारखा असणार आहे, जिथे प्रत्येक वळणावर एक नवीन रहस्य तुमची वाट पाहत आहे. राहू केतूची बदललेली चाल तुमच्या कौटुंबिक सुखावर आणि धनाच्या साठ्यावर घाला घालण्याची दाट शक्यता आहे. 2027 ते 2029 दरम्यान तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे वर्ष तुमच्या करिअरसाठी आणि संपत्तीसाठी आर या पारची लढाई ठरेल. तूळ राशींच्या जातकांनो, तांत्रिक क्षेत्र, रिअल इस्टेट आणि आर्थिक गुंतवणूक यात तुमचे नाव गाजणार आहे. मात्र कौटुंबिक आघाडीवर एक गूढ शांतता पसरू शकते. विशेषतः 2029च्या सुमारास अचानक उद्भवणारे खर्च आणि आरोग्याच्या तक्रारी तुमची झोप उडवू शकतात. हा काळ तुम्हाला प्रचंड संपत्ती देईल की कर्माच्या जाळ्यात अडकवेल, हे सर्व तुमच्या येणाऱ्या काळातील गुप्त आणि धाडसी निर्णयावर अवलंबून आहे. तुमच्या वाटेत येणारे अडथळे तुमचे पाय ओढण्यासाठी नसून तुम्हाला अधिक कणखर बनवण्यासाठी आहेत. तर तूळ राशींच्या जातकांनो, 2030कडे जात असताना तुम्हाला प्रचंड मान सन्मान मिळण्याची चिन्हे आहेत, पण त्यासाठी तुम्हाला रक्ताचे पाणी करावे लागणार आहे. गुप्त शत्रू आणि आर्थिक फसवणूक यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी ईश्वरी संकेत काय सांगतायत हे समजून घेणे तुमच्यासाठी आता अनिवार्य झाला आहे. हा 7 वर्षाचा काळ तुमच्या संयमाची आणि बुद्धिमत्तेची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरेल. विजय तुमचाच होईल, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सुखक्षीणतेच्या बाहेर पडून मैदानात उतरून लढावं लागेल. गुरुजी म्हणतात, जातकांनो, 2027 ते 2029 हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक वळण आहे. या काळात कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात घाई करू नका
आणि अनोळखी व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवणे टाळा. राहू केतूची वक्री चाल तुमच्या मनावर भ्रमाचे जाळे विणण्याचा प्रयत्न करेल, पण जर तुम्ही रोज सकाळी स्वामी समर्थांचे नामस्मरण केले तर ही नकारात्मक शक्ती तुमच्या जवळही फिरकणार नाही. कणखर व्हा, धैर्य बाळगा आणि विश्वास ठेवा की प्रत्येक संकटाच्या पलीकडे एक उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहत आहे. तूळ राशींच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील दोषाचे निवारण करण्यासाठी आणि अफाट लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला महालक्ष्मीला शरण जावेच लागेल. दर शुक्रवारी श्री सुक्ताचे पठण करणे आणि कनकधारा स्तोत्र म्हणणे हे तुमच्यासाठी नशिबाचे बंद दरवाजे उघडणारे ठरेल. हे उपाय केवळ विधी नसून तुमच्या नशिबाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचे ते प्रभावी मार्ग आहेत. पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करणे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येईल. तूळ राशींच्या जातकांनो, लक्षात ठेवा, नियती तुम्हाला संधी देते, त्या संधीचे सोने करणे तुमच्या हातात असते. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना थोपवण्यासाठी भगवान विष्णूची उपासना करणे हा एक अमोघ उपाय ठरेल. शुक्राचा बीज मंत्र तुमच्यातील आकर्षणाला आणि प्रभावाला एका अशा उंचीवर नेऊन ठेवेल की तुमचे शत्रू तुमच्यासमोर उभे राहण्यासही धजावणार नाहीत. हे गुपित ज्यांनी ओळखलं त्यांनीच आजवर ऐश्वर्याचा उपभोग घेतला आहे. तूळ राशींच्या जातकांनो, जिथे मानवी शक्ती अपयशी ठरते तिथे दैवी शक्तीच मार्ग दाखवते. तुमचे प्रयत्न आणि ही ईश्वरी साधना याचा मेळ बसला तर 2030 पर्यंत तुम्ही ज्या उंचीवर असाल तिथून जग तुम्हाला वाकून मुजरा करेल. हे उपाय श्रद्धेने करा आणि पहा कसं तुमचं नशीब पालटतंय. तुमच्या प्रगतीतील प्रत्येक अडथळा आता दूर होणार आहे. फक्त गरज आहे ती तुमच्या एका खंबीर निर्णयाची आणि पूर्ण विश्वासाची. तर तूळ राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील अशाच अनेक धक्कादायक आणि गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. तुमच्या नशिबातील प्रत्येक वळणाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आणि संकटापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण एखादी छोटीशी माहिती तुमची मोठी हानी टाळू शकते. हा व्हिडिओ तुमच्या तूळ राशींच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना लगेच शेअर करा. कुणास ठाऊक तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. तुमची प्रगती पाहण्यासाठी जग उत्सुक आहे. तुम्ही तयार आहात का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण स्वामींची कृपा असेल तर अशक्यही शक्य होईल.